सध्या एक पिक्चर गाजलेला आहे. कोणता कोणता? छावा. आपण तो पिक्चर बघतोय आणि तो पिक्चर बघितल्यानंतर तुमच्या आमच्या सगळ्यांच्या देहावर त्या ठिकाणी काटे क्षहारे उभे राहिल्याशिवाय राहत नाही महाराज. काय शिकतोय आपण हा पिक्चर बघून? सगळ्यात पहिल्यांदा पिक्चरला सुरुवात झाल्याबरोबर एक गोष्ट आवडली मला. तुम्हाला आवडली की नाही बघा. पिक्चर सुरू झाल्याबरोबर एक शब्द कानावर पडला की मराठों की फौज आ रही है. म्हणून दीर्घ आयुष्य असण्यापेक्षा दिव्य आयुष्य असणं महत्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज वयाचे 50 वर्ष तुमच्या आमच्यामध्ये त्या काळामधल्या लोकांमध्ये राहिलेले आहेत आणि जीवन जेव्हा 50 वर्षाचं ते जगलेत, असं काही जगलेत की तुम्ही आम्ही आजही म्हणावं, राजे पुन्हा जन्माला या, राजे पुन्हा जन्माला या. माझ्या राजाचे नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडाने, माझ्याचे नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडाने, माझ्या राजाचे नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडाने, माझ्या राजाचे नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडाने. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर. छत्रपती शिवाजी महाराज की माझ्या राजाचे नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचे नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या शिवाचे नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वारे झेलेले आपल्या निकळ्या छातीवर, आपल्या निकळ्या छातीवर, आपल्या निकळ्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे, भरोसा राजावे, राजावे. माझ्या राजाची, माझ्या शिवाचे, माझ्या राजाचे नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचे नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. आठवणेते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर. जात पातना धर्म मानिला आपल्या माणुसकीवर, माणुसकीवर, जगला माणुसकीवर. पुन्हा जन्म घ्याशी इच्छा शिवभक्ताचार दयावे, दयावे. राजाचे, माझ्या शिवाचे, माझ्या राजाचे नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचे नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. छत्रपती शिवाजी महाराज की माझ्या राजाचे, माझ्या शिवाचे, माझ्या राजाचे नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचे नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचे नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचे नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की.
असे जगले की तुम्ही आम्ही आजही म्हणावं राजे पुन्हा जन्माला या. कधी कधी असा विचार मनामध्ये येतो, 50 वर्ष जे जगलेत, चंद्र सूर्य असेपर्यंत ज्यांची गाथा ज्यांची कीर्ती या जगामध्ये नेहमी राहणार आहे, तेच राजे जर 100 वर्ष जगले असते तर माझ्या महाराष्ट्राचं आणि माझ्या भारताचं काहीतरी नक्षा आणि काहीतरी काळ फार वेगळा असला असता. काहीतरी जीवन तुमचं आमचं फार वेगळं असलं असतं जर त्यांचं आयुष्य 50 पेक्षा जर 100 असलं असतं तर. आता आपण एक गोष्ट सध्या प्रकर्षाने बघतो. सध्या एक पिक्चर गाजलेला आहे. कोणता? कोणता? छावा. आपण तो पिक्चर बघतोय आणि तो पिक्चर बघितल्यानंतर तुमच्या आमच्या सगळ्यांच्या देहावर त्या ठिकाणी काटे शहारे उभे राहिल्याशिवाय राहत नाही महाराज. काय शिकतोय आपण हा पिक्चर बघून? सगळ्यात पहिल्यांदा पिक्चरला सुरुवात झाल्याबरोबर एक गोष्ट आवडली मला. तुम्हाला आवडली की नाही बघा. पिक्चर सुरू झाल्याबरोबर एक शब्द कानावर पडला की मराठों की फौज आ रही है. हा पिक्चर तुम्हा मला सांगतो मराठों की फौज आ रही है. त्या ठिकाणी असं म्हटलेलं नाही कि माली की फौज आ रही है, साड़ी की फौज आ रही है, गुजराती की फौज आ रही है, वंजारी की फौज आ रही है, न्हावियों की फौज आ रही है, असा शब्द वापरलेला नाही. शब्द कोणता वापरलेला आहे? मराठों की फौज आ रही है. याचा अर्थ मराठी म्हणजे तुम्ही आम्ही हिंदू कोण आहोत, साळी माळी तेली तांबोळी वंजारी हे सगळे तुम्ही आम्ही जेवढेही आहोत ना, आपण मराठी भाषिक म्हणजे मराठा आहोत. आपण एक आहोत. एवढं जरी आपल्याला कळालं तरी पिक्चर बघून जीवन सफल झालं. तरी जीवन सफल झालं महाराज. आणि पिक्चरच्या अंतिम क्षणाला आपल्याला बघायला मिळालं की धर्माचं पालन करत असताना कितीही त्रास जरी सहन करावा लागला, 40 दिवस शरीराला केवढा त्रास दिला गेला महाराज. किती त्रास दिला गेला. अंगावरचे कातडे काढले गेले, जीभ तोडली गेली, डोळे फोडले गेले, नख काढले गेले, सळयांनी अंगाला डाग दिले गेले, चटके दिले गेले, बिना अन्न पाण्याचं ठेवलं गेलं, बसून नाही उभं. 40 दिवस एवढा त्रास ज्यांना सहन करावा लागला. धर्म रक्षणासाठी त्यांनी एवढा त्याग केलेला आहे. धर्म म्हणजे काय आहे? धर्म म्हणजे सत्य. सत्याच्या रक्षणार्थ, रयतेच्या रक्षणार्थ, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या रक्षणार्थ, मराठ्यांच्या हिंदूच्या रक्षणार्थ ज्यांनी प्राण त्याग केलेला आहे. आज आपलं कर्तव्य काय आहे? आज जर आपण आपल्यामध्ये एकामेकामध्ये भांडत राहिलो तर खरं सांगा, ज्यांनी 40 दिवस एवढ्या यातना सहन केलेल्या असतील, वरून जर ते खाली बघत असतील की आपण कसं जगतोय, कसं वागतोय, धर्मासाठी आपण धर्म जात पात पंत बघून मतदान करतोय, धर्म जात पात पंत बघून आपण आपल्याला एकामेकामध्ये वाटून घेतलेलं आहे, हे जर ते वरून बघत असतील तर त्यांना किती वाईट वाटत असेल. किती वाईट वाटत असेल. धर्म जीवनामध्ये फार महत्वाचा आहे. लाखोची फौज जरी तुझ्या जवळ असली तरी माझा राजा लाखोच्या फौजेपेक्षा किती श्रेष्ठ आणि किती बलवान आहे, हे वाक्य ह्या पिक्चर मधलं महत्वाचं आहे. या पिक्चर मध्ये धर्म शिकवलेला आहे, निष्ठा शिकवलेली आहे. रयतेच्या कल्याणाकरता सत्याच्या साठी स्वतःचा देह कसा त्याग केलेला आहे लोकांनी, हे ह्या पिक्चर मध्ये दाखवलेलं आहे. सेवा जगताची, सेवा भारताची, या भूमीची सेवा आपल्याकडून घडली पाहिजे महाराज. जरी आपल्याला पिक्चर मधून कळालं ना, आपलं जीवन सफल झालं महाराज. एवढं जरी कळालं तरी सफल झालं. जीवन कमी जगले पण असं जगले की चंद्र सूर्य असेपर्यंत नाव निघेल.
म्हणून किती जगलात याच्यापेक्षा कसं जगलात याला महत्व आहे. आणि ज्याने कथा श्रवण केली त्याला आयुष्य जास्त मिळत नाही, आहे तितकंच राहतं, परंतु जीवन दिव्य झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून कथा जीवन दिव्य बनवणे